हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा संशय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. तर इराणनं खामेनींच्या मृत्यूचा दावा फेटाळला. इस्रायल अमेरिकेचे इराणच्या 11 शहरांवर हवाई हल्ल्यांमध्ये 50 विद्यार्थ्यांसह अनेकांचा मृत्यू. इराणला अणु कार्यक्रम गुंडाळावाच लागणार, ट्रम्प यांचा इशारा. इराण इस्रायल संघर्षामध्ये अमेरिकेच्या भूमिकेला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा. तर ट्रम्पचा खरा चेहरा उघड म्हणत रशियाची टीका, भारताची सावध भूमिका. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर. इस्रायलसह बहारीन, सौदी, युएई, कुवेत, कतार, इराकमध्ये अमेरिकन तळांवरती हल्ले. तर 6 देश प्रतिहल्ल्याच्या तयारीत. इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले हजारो भारतीय विद्यार्थी. सुटकेसाठी भारत सरकारला विनंती. दुबईसह अनेक विमानांचं उड्डाण रद्द. इराण अमेरिका हल्ल्याचा फटका जगाला बसण्याची शक्यता. युद्ध भडकल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार. तर सोन्या चांदीचेही दर उसळी घेण्याचा अंदाज. अजित पवारांच्या विमान अपघाताचा 22 पानी AIBचा प्राथमिक अहवाल समोर. फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब असल्याचं निरीक्षण. अहवालाच्या गांभीर्यावरती रोहित पवारांचं बोट. आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यामध्ये फटाक्यांच्या कारखान्यामध्ये स्फोट. 20 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारताची गाठ विंडीजची. ईडन गार्डनवरती सुपर 8ची निर्णायक लढाई. निकालावरती सेमीफायनलचं गणित ठरणार. जम्मू काश्मीरनं पहिल्यांदाच पटकावला रणजी करंडक. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे बलाढ्य केरळवरती सरशी. 67 वर्षांनी घडवला नवा इतिहास. आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया.